काल मी याच्यावरती काही बोललं नाही पुढे, फक्त जस्ट लाईक आहे म्हणून तुम्हाला एक नोटीस करून दिलं होतं की सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 41 जो आहे tax charge is actually paid to government. The tax charge in respect of such supply has been actually paid to the government either in cash or through utilization of input tax credit admissible in respect of the said supply. यातून तुम्हाला काय कळलं? हा जो मुद्दा आहे एक पहिली बघा सुरुवात कशी झाली याची. जो रजिस्टर पर्सन आहे त्याला RTC घ्यायचा असेल तर त्याच्याकडे टॅक्स पेइंग डॉक्युमेंट हा त्याच्याकडे एक प्रूफ पाहिजे. खाली रूल 36 प्रमाणे डॉक्युमेंट कुठले असतील हे खाली दिले ABCDE. फॉरवर्ड चार्जमध्ये सेक्शन 31 मध्ये आपण बघितलं ते, आणि 31(3)F मध्ये रिव्हर्स चार्जचा सेल्फ इनवॉइस, डेबिट नोट इम्पोर्ट केला असल्यास मग बिल ऑफ एंट्री किंवा सिमिलर डॉक्युमेंट, आणि IIT कडनं क्रेडिट पासून झालं तर IITचं डॉक्युमेंट. ह्या 5 डॉक्युमेंटमधनंच इनपुट टॅक्स क्रेडिट येतो. म्हणजे सप्लायर रेसिपियंटला जो पास ऑन करतो ते डॉक्युमेंट हे असेल. बिल ऑफ एंट्रीमधनं IGST पे होतो, डॉक्युमेंट ते आहे, IGST पे केलं आहे इम्पोर्ट करताना. हे डॉक्युमेंट रिक्वायरमेंट डॉक्युमेंट पाहिजे पहिले. त्यानंतर दुसरं GHR 1 मध्ये फाईल केला आहे सप्लायरनी, तो 2B मध्ये आला पाहिजे. मग हे AA मधनं ह्या रूलमधनं तुम्हाला 2B आला. तिसरं ॲक्च्युअलमध्ये ते गुड सर्व्हिस रिसिव्ह केलेले असले पाहिजे. सेक्शन 38 मध्ये रिस्ट्रिक्ट केलेलं नाही आहे ना, हेही बघा. उघडला गेला खाल्ला एवढा एकदम खाल्ला बस. डॉक्युमेंट आहे GSTR 2B मध्ये आलेलं आहे. ॲक्च्युली गुड सर्व्हिस रिसिव्ह केले, सेक्शन 38 मध्ये रिस्ट्रिक्ट केलेलं नाही आहे. मग इथे येतं सब्जेक्ट टू प्रोविजन ऑफ 41 मध्ये काय दिलंय? टॅक्स चार्ज इज ॲक्च्युअली पेड टू गव्हर्नमेंट. The tax charge in respect of such supply has been actually paid to the government either in cash or through utilization of input tax credit. तर माझ्याकडे एक टॅक्स पेअर आहे, त्याचा एक बिझनेस होता आणि तो त्याचा बिझनेस बंद झाला. बंद झाला त्यावेळेस त्यांनी काय केलं, बंद होत असताना त्यांनी GSTR 1 त्याचा फाईल झाला. GSTR 1 त्यांनी फाईल केल्यावरती काय झालं, त्याचा जो रिसिपियंट आहे, सपोज तुम्ही रिसिपियंट आहात, ओके, तुम्ही अशा एका व्यक्तीकडनं गुड्स घेतले की ज्यांनी GSTR 1 फाईल केला आणि बिझनेस बंद केला, ते बी फाईलच नाही केला. तुम्ही गुड्स रिसिव्ह केले, तुमच्याकडे इनवॉइस आहे, बरोबर आहे, तुमच्या 2B मध्ये ती एंट्री आली इनवॉइसची, तुम्ही ITC घ्याल ना. सेक्शन 38 रिस्ट्रिक्ट करत नाहीये. आता अशा केसमध्ये जर का तुम्ही ITC अवेल केला तर ह्या कंडिशन्स, ह्या पुढच्या प्रोविजनचा इफेक्ट काय होतो की टॅक्स चार्ज इज ॲक्च्युली पेड टू गव्हर्नमेंट आहे का, इकडे नाहीये. त्यांनी GSTR 3B मध्ये टॅक्स पेड करायला पाहिजे, तो पे केला नाही. मग ह्याचा आता इफेक्ट काय होणार? इथे ही कंडिशन दिली आता की इकडे, आता याचा बघा कसं आहे की बाकीच्या 4 कंडिशन फुलफिल करतायत, ही कंडिशन जर फुलफिल करत असेल
तर मग ही हॅज फर्निश द रिटर्न, म्हणजे रिसिपियंट जर का जीएसटी 3B भरतो तर त्यात तो ITC त्याचा जो क्लेम आहे त्याला घेता येईल. म्हणजे ह्या स्टेप दिलेल्या आहे. ह्या स्टेपमधली ही एक स्टेप फेल झाली की ॲक्च्युली पेड टू गव्हर्नमेंट नाही आहे, किंवा जीएसटी 3B त्यांनी एखाद्याने भरला असेल पण त्यामध्ये त्यांनी संपूर्ण जीएसटी 1मध्ये जेवढी लायबिलिटी दाखवली आहे तेवढी लायबिलिटी त्यांनी 3Bमध्ये पे नाही केली. पार्टली पे आहे आणि पार्टली त्यांनी ते पेमेंट नाही केलं. अशा केसमध्ये मग सेक्शन 48 काय सांगतो तुम्हाला बघायला पाहिजे ना, की ॲक्च्युली 41 हा 41 काय सांगतो. सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ 41. आता 41 तुम्ही बघा आता काय झालं ह्याच्या धर्तीवरती, म्हणजे हा जो काय सप्लायरने टॅक्स पार्टली पे केला किंवा पे केलाच नाही तर मग गव्हर्नमेंट रिकव्हरी कशी करणार. तुम्ही ज्यावेळेस ITC घ्यायला जाल रिसिपियंट म्हणून तेव्हा तुम्ही काय बघाल, तुमच्या हातामध्ये काय आहे की सप्लायरने जीएसटी 3B फाईल केला की नाही एवढं बघू शकता ना. मग त्यांनी 3B फाईल केला आहे, त्यात तुमचा इनवॉइस दाखवला आहे जीएसटी 1मध्ये आणि 3B फाईल केला आहे, म्हणजे तुम्ही या केसमध्ये काय कराल, सगळ्या कंडिशन फुलफिल केल्या असं समजाल ना. आता एक रूल 37A आणला गव्हर्नमेंटनी, हा 26 डिसेंबर 2022 नोटिफिकेशन आहे, त्यातनं हा आला. आणि यात काय सांगण्यात आलं की रिव्हर्सल ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट इन केस ऑफ नॉन पेमेंट ऑफ टॅक्स बाय द सप्लायर अँड रिअवेलमेंट देअर. आता ह्या महिन्यातला आहे ना हा इश्यू जो आहे ना हा सगळ्यात जास्त चर्चा होत असलेला इश्यू आहे हा या महिन्यात. आता हा कुठला महिना आहे, नोव्हेंबर महिना. हां लक्षात घ्या आता कसं आहे. हां बऱ्याच तुम्ही बघा यूट्यूब चॅनल आहेत GSTवरचे, त्या लोकांनी या नियमावरचा व्हिडिओ बनवला आहे 37A वरचा. त्यामुळे काल मी मुख्य विषय घेतला आणि मग बोलू हा विषय आपण पुढच्या क्लासला ठेवू. Where the input tax credit has been availed by a registered person in the return in form GST 3B for a tax period. ITC अवेल करणार कुठे, GST 3B मध्ये. In respect of such invoice or debit note, the details of which have been furnished by the supplier. In the statement of outward supply, एकतर GST 1 फाईल करेल किंवा मग क्वार्टरली फायलर असेल तर IFF मध्ये तो इनवॉइस फर्निश करेल. म्हणजे रिसिपियंटच्या GST 3B मध्ये GSTR 2B मध्ये तो इनवॉइस रिफ्लेक्ट होईल. मग 3B मध्ये तो काय करेल, ITC क्लेम करेल ना. आता ह्या केसमध्ये काय झालं, ह्या रूलमध्ये की वेअर इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन इन द रिटर्न इन फॉर्म GST 3B फॉर अ टॅक्स पिरियड इन रिस्पेक्ट ऑफ सच इनवॉइस, म्हणजे त्या इनवॉइसबद्दल बोलतायत किंवा डेबिट नोटबद्दल. द डिटेल्स ऑफ विच हॅव बीन फर्निश GST 1मध्ये दाखवले, बट द रिटर्न इन फॉर्म GST 3B फॉर द टॅक्स पिरियड करस्पॉन्डिंग टू द सेड स्टेटमेंट, म्हणजे ज्या GST 1ला तो इनवॉइस फर्निश केला आहे किंवा ज्या IFF मध्ये तो इनवॉइस दाखवला आहे आउटवर्ड सप्लायचा, हॅज नॉट बीन फर्निश बाय सच सप्लायर टिल 30th day of September फॉलोविंग द एंड ऑफ फायनान्शियल इयर. म्हणजे 22-23 मधला इनवॉइस होता, त्याचं पेमेंट 2023च्या 30 सप्टेंबरपर्यंत केलेलं नाही. ओके. आता ह्याची इन्फॉर्मेशन कोणाकडे आहे, टॅक्सपेअरकडे आहे, म्हणजे सप्लायरकडे आहे, रिसिपियंटकडे आहे, गव्हर्नमेंटकडे आहे, कोणाकडे. ऑब्वियसली रिसिपियंटला माहिती नाही. सप्लायरला माहिती आहे की आपण टॅक्स किती भरलाय काय भरलाय, आणि गव्हर्नमेंटला माहिती आहे. मग आता गव्हर्नमेंटनी इंटिमेट केल्याशिवाय रिसिपियंटला की तुझ्या सप्लायरनी टॅक्स पूर्ण भरलेला नाही आहे त्याला कळू शकत नाही ना. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट जबाबदारी कोणाची आहे, सप्लायरची आहे टॅक्स पे करायची. म्हणजे गव्हर्नमेंटने टॅक्स वसूल कोणाकडनं केला पाहिजे, सप्लायरकडनं केला पाहिजे ना. म्हणजे तुम्हाला न्यायपूर्ण काय वाटतं की रिसिपियंट म्हणाले बाबा माझा टॅक्स आहे, गव्हर्नमेंट तुम्ही डायरेक्ट माझ्याकडनं घ्या, म्हणजे हा भरेल नाही भरेल मला अडचणीत नका आणू. पण तशी पद्धतच नाही. सप्लायर थ्रू टॅक्स जमा होणार आहे, रिसिपियंटनी सप्लायरला टॅक्स द्यायचा आहे, त्याचा ITC घ्यायचा आहे. आता 30 सप्टेंबरपर्यंत जर का त्याने तो पेमेंट केलं नसेल, इन विच द इनपुट टॅक्स क्रेडिट इन रिस्पेक्ट ऑफ सच इनवॉइस डेबिट नोट हॅज बीन अवेल्ड,
द सेड अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी रिव्हर्स बाय सेड रजिस्टर्ड पर्सन. म्हणजे रिसिपियंटने तो RTC रिव्हर्स करायचा आहे. कधीपर्यंत रिव्हर्स करायचा आहे? वाईल फर्निशिंग रिटर्न इन फॉर्म GSTR 3B ऑन ऑर बिफोर द 30th day ऑफ नोव्हेंबर फॉलोइंग द एंड ऑफ फिनान्शियल इयर. आता चालू आहे नोव्हेंबर. आता मी ऑक्टोबरचा रिटर्न फाईल करेन. GSTR 1 माझा करून झालेला आहे. 3B फाईल करायचा आहे. तो मी 20 तारखेपर्यंत करायचा आहे. आता ह्यांनी दिली 30 नोव्हेंबर. म्हणजे तुम्ही काय करा, आता जर तुमच्या सप्लायरनी पेमेंट केलेलं नाही आहे, तुम्ही 30 नोव्हेंबरपर्यंत RTC रिव्हर्स करा. म्हणजे जे काय पेमेंट झालेलं नाही आहे, त्यांनी 3B फाईल नाही केला किंवा त्यात शॉर्ट पेमेंट केलं आहे, रिसिपियंटनी सप्लायरच्या मागे लागायचं की हे भरा पैसे, या दरवेळेस मला रिव्हर्स करायला लागेल. मग ह्यात तुम्ही 20ची तुम्हाला 30 डेट आली तरी चालेल. तुम्ही एफर्ट घ्या आणि तुम्ही तुमच्या सप्लायरला पेमेंट गव्हर्नमेंटला करायला लावा. उद्देश हाच आहे ना. म्हणजे जे रिटर्न फाईल करणारे लोक असतील तेही मोकळे असतील 20 ते 30 नंतर. म्हणजे हे असं डेट ठेवण्याचं कारण काय की जर 30 सप्टेंबरपर्यंत जर का अगोदरचं जे पेंडिंग पेमेंट आहे ते केलं नसेल कुठल्या रिटर्नमधलं, GSTR 1 इन्व्हॉइस दाखवला आहे आणि 3B फाईल नाही केला किंवा 3B त्यांनी काय केलं, शॉर्ट पेमेंट केलं आहे. आता जर का माझ्या केसमध्ये इकडे जो टॅक्स पेअर आहे माझ्याकडे, त्यांनी दुकान त्याचं बंद केलं, बिझनेस बंद केला, GSTR 1 फाईल केला आणि त्याच्याकडे पैसेच नसल्यामुळे तो 3B फाईल करू शकला नाही. करूया पुढच्या महिन्यात करूया, मग तो नोकरीला लागला, मला पगार मिळाला करूया, असं करत काय त्याच्याकडनं फाईल झाला नाही आणि त्याचा नंबर तर कॅन्सल झाला आहे. पण अजून परत काय त्याच्याकडनं भरलं जात नाही. आता जर त्याच्याकडे B2B सप्लाय त्यांनी ज्याला कोणाला केला असेल त्याने RTC घेतला असेल, आता त्याचं काय होईल, त्या रेसिपियंटचं काय होईल? त्याला RTC रिव्हर्स करायला लागेल ना या 37A प्रमाणे. आता तो रिव्हर्स करेल वेअर द सेड अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट इज नॉट रिव्हर्स बाय द रजिस्टर्ड पर्सन in a return in form GSTR 3B on or before the 30th day of November following the end of such financial year during which such input tax credit has been availed. Such amount shall be payable by the said person along with interest thereon under section 50. म्हणजे आता जे रिव्हर्सल करायचं आहे 30 नोव्हेंबरपर्यंत ते आता त्याच्यावरती इंटरेस्ट घेणार नाही आहे गव्हर्नमेंट. पण त्याच्यानंतर जर तुम्ही रिव्हर्स कराल, रिव्हर्स तर करावाच लागणार आहे, तो टॅक्स पे करावाच लागणार आहे, पण नंतर इंटरेस्ट द्यावा लागेल. म्हणजे इथे पहिली स्टेप काय, रिव्हर्स करा जर सप्लायरने पेमेंट नाही केलं. दुसऱ्या स्टेपमध्ये रिव्हर्स जी निर्धारित तिथी आहे, तारीख आहे, त्याच्यानंतर केलं तर मग इंटरेस्ट भरायला लागेल. त्याच्यानंतर पुढे काय झालं, प्रोव्हाइडेड फर्दर ॲडवेअर द सेड सप्लायर सबसिक्वेंटली फर्निशेस द रिटर्न. सप्लायरने रिटर्न फाईल केलं, सप्लायर मला म्हणतो की तू तुझं 3B कर, मी माझा करतो, पण त्यांनी नाही केला, मग मला नेक्स्ट मंथला रिव्हर्स करायला लागेल. हा नाही करत आहे, मग काय करणार? किंवा मला भरोसा नाही सप्लायर माझा करेल नाही करेल, माझ्यावरती तर मला प्रॉब्लेम नको म्हणून मी रिव्हर्स केला. आता मला फायदा नुकसान काय, त्याच्या मी फॉलोअप तर घेणार रेसिपियंट म्हणून. मी सप्लायरला बोला तुला पैसे दिले, तू गव्हर्नमेंटचा टॅक्स भर, आणि त्यांनी भरला. द सप्लायर सबसिक्वेंटली फर्निशेस द रिटर्न in form GSTR 3B for the said tax period, the said registered person may re-avail the amount of such credit in the return in form GSTR 3B for a tax period thereafter. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये जर सप्लायरने टॅक्स पे केला असेल तर रिसिपियंट तो जो टॅक्स अगोदर त्यांनी रिव्हर्स केला होता तो रिअवेल करू शकतो. आता हाच ॲनालिसिस खाली परत दिला आहे. हे जे बोललो मी हे खाली इकडे ॲनालिसिस दिलेलं आहे. काय मी तुम्हाला जरी आता 15 मिनटं घालून जरी सांगितलं असेल तरी नंतर तुम्ही विसरणार आहात हा विषय, म्हणून खाली दिले. इन सिम्पल वर्ड्स, इफ युअर सप्लायर डज नॉट फर्निश देअर GSTR 3B बाय 30 सप्टेंबर ऑफ द नेक्स्ट फिनान्शियल इयर, then recipient need to reverse the RTC availed on the invoice raised by those supplier. मग खाली एक्झाम्पल दिले.
हे एक्झाम्पल दिले. युअर सप्लायर रेज अँड इनवॉइस, हा इनवॉइस नंबर आहे फॉर आउटवर्ड सप्लाईज मेड टू यू ड्युरिंग जानेवारी. आता 22-23 होऊन गेला ना, मग हे जानेवारी तुम्ही काय घ्याल, 2023 घ्याल. They filed their GSR1 for the month of January on 11 February. आता इथे जानेवारीचा त्यांनी काय होता, GSR1 होता, तो कधी फाईल केला असेल, 11 फेब्रुवारी 2023ला फाईल केला असेल. GSR टू बी मध्ये तो इनवॉइस दाखवेल रेसिपियंटच्या. अकॉर्डिंगली यू क्लेम, जर तुम्ही रिसिपियंट असाल तर तुम्ही ITC क्लेम कराल. GSR टू बी वाले आलेलं आहे, जानेवारी मंथचा जो काय त्यांनी फाईल केला GSR1, तुम्हाला फेब्रुवारीमध्ये टू बीमध्ये मिळाला. यू डिडंट केअर अबाउट द स्टेटस ऑफ देअर GSR 3B फॉर द पर्टिक्युलर मंथ. व्हाय वुड यू केअर, तुम्ही का बघाल ना. आता जर माझ्याकडे 10, 12, 15, 20 सप्लायर असतील, आणि जर डीमार्टकडे 1000 सप्लायर असतील, ते कोणाकोणाच बघतील की सप्लायर GSR 3Bमध्ये किती भरतोय, काय भरतोय, कोणाकोणाच बघतील. दे कुड हॅव फाइल्ड देअर रिटर्न ऑन 20th, मे बी आफ्टर दॅट. तर हे कधीपर्यंत बघायचं. त्यामुळे इकडे सेक्शन 16 मध्ये तुम्हाला तुम्ही वाचलं जे काय की नो रजिस्टर्ड पर्सन शॅल बी एंटायटल्ड टू the credit of any input in respect of any supply of goods or services or both to him unless subject to the provision of section 41 the tax charge in respect of such supply has been actually paid to the government either in cash or through utilization of input tax credit admissible in respect of the said supply. आता जेव्हा इथे उल्लेख आलाय सेक्शन 41 चा, तेव्हा सेक्शन 41 साठी काय दिलं तिकडे, अवेलेबमेंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट सेक्शन 41 आहे. तो काय सांगतो की एव्हरी रजिस्टर्ड पर्सन, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही असं म्हणता की सप्लायरनी टॅक्स दिला नाही तर रिसिपियंटनी द्यायला पाहिजे, तर तशी प्रोव्हिजन असली पाहिजे ना. गव्हर्नमेंट कशा प्रकारे वसूल करेल सप्लायरकडून, सप्लायरनी टॅक्स भरला तर रिसिपियंटकडनं. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल सब्जेक्ट टू सच कंडिशन्स अँड रिस्ट्रिक्शन्स ॲज मे बी प्रिस्क्राईब be entitled to avail the credit of eligible input tax as sale passes in his return and such amount shall be credited to his electronic credit ledger. हे झालं पहिलं सेल पासेस. सेल पासेस काय आहे, रिटर्न सेल पासेस आहे की टॅक्स पेअरनी स्वतःहून आपली लायबिलिटी जी आहे ती कॅल्क्युलेट करायची आहे आणि एलिजिबल क्रेडिट फाइंड आउट करायचं आहे आणि एलिजिबल क्रेडिट क्लेम करायचं आहे. या प्रकारे सिस्टम चालतो. द क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन अंडर सेक्शन 41(1) हा 41(1) आहे. इन रिस्पेक्ट ऑफ सच सप्लाईज ऑफ गुड्स और सर्विसेस और बोथ द टॅक्स पेबल वेअर ऑन हॅज नॉट बीन पेड बाय द सप्लायर शॅल बी रिव्हर्स. जर सप्लायरने टॅक्स पे नाही केला तर तो रिव्हर्स करावा लागेल अलॉंग विथ ॲप्लिकेबल इंटरेस्ट बाय द सेड पर्सन इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब. म्हणजे इथे तुम्हाला रूल बनवून सांगितलं जाईल. तो रूल 37A आहे. कशा प्रकारे रिव्हर्स करायचं तिकडे सांगितलं जाईल. सप्लायर जर टॅक्सचं पेमेंट करणार नसेल, केलं नसेल, तर रिसिपियंटला त्यांनी अवेल केलेला टॅक्स रिव्हर्स करायला लागेल, प्रोव्हाइडेड दॅट वेअर द सेट सप्लायर मेक्स पेमेंट ऑफ द टॅक्स पेबल इन रिस्पेक्ट ऑफ द अफोरसेड सप्लाईज द सेट रजिस्टर्ड पर्सन मे रिअवेल द अमाऊंट ऑफ क्रेडिट रिव्हर्स बाय हिम इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब. हेच आपण 37A बघितलं. सेक्शन 16(2)(c) अँड सेक्शन 41(2) हे दोन जर रीड केले कंबाईनली, बोथ टॉक अबाउट इनएलिजिबिलिटी रिव्हर्सल. म्हणजे जर या कंडिशनप्रमाणे सप्लायरने टॅक्स नाही भरला तर तुम्ही ITC घ्यायला इलिजिबल नाही आहात, त्यातनं असा अर्थ होतो. सेक्शन 16 सबसेक्शन 2 क्लॉज C आणि सेक्शन 41(2) यातून रिव्हर्सल करावं लागेल जर सप्लायरनी पेमेंट नाही केलं तर. म्हणजे इथे गव्हर्नमेंट वसुली कोणाकडनं करेल तर रिसिपियंटकडनं करेल असा त्याचा अर्थ होतो. हे गव्हर्नमेंटने अधिकार कुठनं मिळवला, रिसिपियंटकडनं वसुली करणं तो इकडून मिळवला.
जर नॉन पेमेंट ऑफ टॅक्स बाय सप्लायर असेल तर मग टॅक्स पेमेंट करण्याची जबाबदारी रिसिपियंटवरती याप्रमाणे येते. आता जर याच्या 3B फाईलच नाही केला तर समजू शकतो रेसिपियंट की आता आपल्यावरती प्रकरण येणार आहे, कारण सप्लायरने GSR 1 भरा 3B फाईलच नाही केला. पण जर पार्ट पेमेंट केलं असेल तर आता बघा कसं होतं की जर तुम्ही लॉग इन करून जर का चेक केलं एखाद्याचं टॅक्स पेअरचा नंबर टाकून, तर तिकडे GSR 1 मध्ये लायबिलिटी किती भरली आहे आणि अकॉर्डिंगली कम्पॅरेटिव्हली त्या तुलनेमध्ये 3B किती भरले हे कळतं. 100% आणि 100% दिसले म्हणजे ओके. हां, तर ते टॅक्स पेअरला पण दिसतं की GSR 1 आणि 3B मध्ये किती % लायबिलिटी पे केले हे दिसतं, हे बघता येतं. पण हेही सगळ्यांना माहीत नाही. आणि परत ह्यातनं असं आहे की समजा 50% लायबिलिटी पे केले तर 50% कोणाचे पे केलेत आणि 50% कोणाचे ठेवलेत हे कसं काढणार तुम्ही? रिव्हर्स कोणी कोणी करायचा असं आहे ना. मापदंड काय ह्याला परत आता इथे हेच एक्झाम्पल घेतलं मी की 1 लाख लायबिलिटी आहे आणि 10,000 पे केले. देर इज नो रिस्ट्रिक्शन इन डुईंग सो. तुमची लायबिलिटी 1 लाख आहे, तुम्ही 10,000 काय भरताय असं काय रिस्ट्रिक्शन कोर्टाला येत नाही, 3B फाईल होतो. आता इकडे नवीन रूल काढलाय 88C तुम्ही बघाल, मग त्याच्यामध्ये ह्याविषयी ॲक्शन घेण्याकरता त्याचा उपयोग होईल. म्हणजे आता आणखीन 2 पुढे फॉर्म असे येतात की ज्यामध्ये जर ITC जास्त क्लेम केला तर इमिजिएटली त्या टॅक्सपेअरला विचारलं जाईल की ITC जास्त क्लेम का केला, 2B मध्ये एवढा आहे, तुम्ही 3B जास्त क्लेम का केला. सेम लायबिलिटी GSR 1 ला तुम्ही जेवढी दाखवली त्याहून तुम्ही कमी 3B का पे केली, त्याची काय रिझन आहे. आणि आता कसं होतंय, हा मागच्या वर्षी डिसेंबरला आला, पण त्यानंतर गव्हर्नमेंटनी GSR 1 फाईल केला, 3B फाईल केल्याशिवाय नेक्स्ट मंथचा GSR 1 होत नाही. पहिले कसं व्हायचं, GSR 1 फाईल करत राहा, 3B फाईल कराल तेव्हा करू असं पूर्वी करता यायचं. आणि GSR 1 मुळे काय व्हायचं की 2A मध्ये डेटा जायचा, ITC घ्यायला रिसिपियंट मोकळा जायचा, 3B फाईलच नाही केला. आणि टॅक्स पेमेंट होत नव्हतं. प्रॉब्लेम असा टॅक्स पेमेंट होत नव्हतं. 2A मध्ये 2B नव्हता त्यावेळेस 2A होता तेव्हा अशी प्रकरण खूप झाली. नाही फ्रॉडच आहे ना हा. आता तुम्ही जर का GSR 3B फाईलच नाही करत किंवा GSR 1 आणि जसं इथे हे खूपच डिफरन्स मोठा आहे की 1 लाख लायबिलिटी 10,000 भरली तर काय कारण याच्यामध्ये, असंच आहे ना. म्हणजे फ्रॉडच करायचं आहे ना. इकडे 1 भरा, त्या लायबिलिटी जास्त दाखवा, 3B कमी भरा. 37A येईल कधी, पुढच्या वर्षी येईल ना, म्हणजे वर्षभर तर फ्रॉड करायला मोकळे आहेत ना. ज्याला प्लॅनिंगच करून बिझनेस फ्रॉड करायचा आहे तो एप्रिल पासून हे नोव्हेंबर येईपर्यंत काही करू शकतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये कसं होतं, ह्यातून लायबिलिटी लादली जाईल पण रिसिपियंटवरती, पण जो फ्रॉड करणारा पर्सन आहे तो फ्रॉड करूच नये म्हणून गव्हर्नमेंटने काय सिस्टम करायला पाहिजे, यातून मग GSR 1 फाईल केला, 3B फाईल केला नाही तर नेक्स्ट मंथ GSR 1 फाईलच होणार नाही हे आलं. आणि त्यातनंच पुढे असं आलं की जर डिफरन्स लायबिलिटीचा मधला असेल किंवा ITC मधला असेल तर त्याला नोटीस इमिजिएटली जाईल. त्याचा वेगळ्या रूलने वेगळा फॉर्म आहे, त्याचं उत्तर दिलं नाही तर परत त्याला नेक्स्ट मंथ रिटर्न भरता येणार नाही. जर एखाद्याला 3 महिने 6 महिने 8 महिने 10 महिने वर्ष मिळालं तर त्यात तो करोडोचा घपला करू शकतो की नाही. आणि ज्याच्याकडे करोडो रुपये आहे तो देश सोडून गेला तर काय करणार, काय शोधणार कुठे.
म्हणजे याच्यावरती काहीतरी अशी ॲक्शन पाहिजे की आत्ता त्यांनी फ्रॉड केला लगेच त्याला तुम्ही कंट्रोल केला. एका महिन्यामध्ये 3B फाईल केला आणि डिफरन्स आला, खूप मोठा डिफरन्स आला, तर मग इमिजिएटली तुम्हाला हा जो सेक्शन 38 बघितला आहे त्यामध्ये असं आहे की बा ह्या रेसिपी आम्ही प्रिस्क्राईब करू, अशा प्रकारच्या रेसिपी सप्लायरला ITC मिळणार नाही. म्हणजे इमिजिएटली जो फ्रॉड ITC पास ऑन करतोय त्याला कंट्रोल करता येईल. सेक्शन 38 आपण जो बघितला आहे त्यामध्ये काय आहे, by any RP, the output tax payable by whom in accordance with the statement of outward supplies furnished by him under the said subsection during such period as may be prescribed exceeds the output tax paid by him during such said period such limit. आता GST जसं 10,000 भरायला पाहिजे होते आणि त्यांनी 10,000 भरायला पाहिजे होते आणि त्यांनी 3B मध्ये जर 1,000 भरले तर 90% इथे डिफरन्स आहे ना. 10% डिफरन्स मला मी काय बोलू समजू शकतो, असू शकतो की मी काही क्रेडिट नोट टाकायच्या राहून गेला माझ्या GST ज्यांनी माझी लायबिलिटी ही 10,000 नाही 8,000 आली असती, 9,000 आली असती, अशी आली असती आणि त्या क्रेडिट नोट मी GST 3B मध्ये विचारात घेतल्या, त्यामुळे माझा डिफरन्स येतो. कळलं का? किंवा एखादा इनवॉइस जो बनलाच नव्हता, बनवला होता पण ॲक्च्युली तो सप्लाय केलाच नव्हता, तो इनवॉइस बनवला गेला, तर मग तो कॅन्सल नाही केला, मग त्याच्या अगेन्स्ट काय करायला पाहिजे, क्रेडिट नोट बनवली पाहिजे. म्हणजे क्रेडिट नोट जर का दाखवली गेली नाही, एखादा इनवॉइस बनवला आणि तो इनवॉइस दाखवला गेला, क्रेडिट नोट दाखवली गेली नाही, अशी किती येऊ शकते अमाऊंट, किती पर्सेंटनी होईल. मग इथे गव्हर्नमेंट प्रिस्क्राईब करेल की एखाद्याने जर का एक ठराविक पर्सेंटच्या पेक्षा जास्त जर का शॉर्ट पेमेंट केलेलं आहे तर मग त्याचा ITC पास ऑन होणार नाही पुढे. हा नियम बनवायचा आहे, अजून बनलेला नाही आहे, पण त्याने एक अस्त्र बनवून ठेवलं आहे सेक्शन 38 मध्ये की रिसिपियंटला तुम्ही पहिलेच सावध करा किंवा तुला ITC मिळणार नाही कारण की सप्लायरने शॉर्ट पेमेंट केलं. किंवा आता हे कधी करणार शॉर्ट पेमेंट केलं आहे बघा, मी 3B भरणार, तुम्ही पण 3B भरणार, तुम्हाला त्या महिन्यात कळणार नाही ना. सेम मंथला रिसिपियंट सप्लायर 3B भरणार, मग नेक्स्ट मंथला गव्हर्नमेंट त्याला इमिजिएट इंटिमेट करेल की तुझ्या सप्लायरने शॉर्ट पेमेंट केलं आहे, तू ITC रिव्हर्स कर, कारण या सेक्शनप्रमाणे या रूलप्रमाणे तुला इमिजिएटली रिव्हर्स कर. 37A तर कधी करायला सांगतो, पुढच्या वर्षीच्या सप्टेंबरला. जर 2022च्या एप्रिलला जर का एखादा इनवॉइस बनवला आणि 3B त्याने शॉर्ट पेमेंट केलं आहे, हां, तोपर्यंत तो शेकडो लोकांना फसवून जाईल ना. म्हणजे किती लोकांना तो इफेक्ट टाकेल. म्हणजे तेवढ्या रिसिपियंटला गव्हर्नमेंट ज्यावेळेस रिकव्हरी काढते त्यावेळेस ते अन्यायकारकच वाटणार सगळ्यांना आणि मग ज्यांचं सरकार आहे त्यांच्यावर त्याचा परिणाम होणार. टॅक्सची रिकव्हरी ते होईल, पण अशा प्रोव्हिजन बनवतो कोण, किंवा लॉ मेकर बनवतात, धरून चालते एक्सपर्ट असतात, पण त्यांना अनुमती कोण दिली असे प्रोव्हिजन करायला, सरकारने दिली ना. कायदा इम्प्लिमेंट करतात त्यातले तज्ज्ञ लोक, पण त्यांना असं करण्याकरता जो ऑर्डर देतो त्याला विचारलं हे बरोबर आहे की नाही, पण लोक त्यांनाच बोलणार, सरकारलाच बोलणार की अशा प्रोव्हिजन करू नका, तुम्ही अशी प्रोव्हिजन करा की जिकडे सप्लायरला फ्रॉड करता येणारच नाही. म्हणजे जर का हजारामध्ये एक व्यक्ती जर का फ्रॉड असेल तर 999 लोकांना तुम्ही त्रास का देता, अशी तरतूद का करता. 38चा इफेक्ट जसा जसा काळ जाईल तुम्हाला दिसेल. सेक्शन 38 कळलं तुम्हाला. या सेक्शनचं महत्त्व कळावं म्हणून मी काल जेवढं बोललो त्यावरून आज परत हा विषय घेतला की काय इश्यूज आहेत मार्केटला, तुम्ही जे काय करताय तुम्हाला ह्याच इश्यूसाठी तुम्हाला काम करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला हे इश्यू मार्केटची माहिती असल्या पाहिजे. आता असे काय FAQ वगैरे विचारलं, त्या FAQ मधनं हे आलंय की कॅन द डिपार्टमेंट स्टील रिकवर द टॅक्स फ्रॉम द बायर इन केस द सप्लायर हॅज filed GST 3B but
हॅज नॉट पेड देअर टॅक्स फुल्ली. तर ह्यातून गव्हर्नमेंटनी पॉवर दिलीच आहे ना डिपार्टमेंटला की तुम्ही रिकवर करा म्हणून. सप्लायरला पहिले बघा. येस इट कॅन डू सो, बट फर्स्ट रिकव्हरी प्रोसिडिंग्स हॅव टू बी इनिशिएटेड अगेन्स्ट द सप्लायर, अँड इन केस द गव्हर्नमेंट इज अनेबल टू रिकवर द सेड अमाऊंट, देन द डिपार्टमेंट कॅन रेज अ डिमांड अगेन्स्ट द बायर. साहजिक आहे ना, सप्लायरने पैसे घेतलेत ते जमा करायला पाहिजे. त्यामुळे आता जे काय प्रोसिजर चेंज होत आहेत त्या अशाच होत आहेत की इमिजिएट तुम्ही काय करा, त्याला नोटीस पाठवा सप्लायरलाच की तू GSR 3B लायबिलिटी जास्त कमी का भरली, काय कारण आहे. तुम्हाला पेमेंट ऑफ टॅक्स टॉपिक येईल पुढे, त्यात हे मी पॉईंट दुसरे डिस्कस करीन. आता फक्त ITCचा विषय आहे. आता ही एक ॲडवायझरी आली या महिन्यामध्ये 14/11/2023 आली, कारण की आता ही डेट आहे ना, आता 30 नोव्हेंबर. काय करायचं मग. आता मी तुम्हाला पहिले विचारलं की मी रिसिपियंट आहे, माझ्या सप्लायरनी कुठल्या महिन्यात लायबिलिटी शॉर्ट पे केली आहे, मला माहीत नाही ना, गव्हर्नमेंटलाच माहिती आहे ना. एक सप्लायरला माहिती आहे की आपण फ्रॉड करतोय आणि गव्हर्नमेंटला माहिती आहे, आणि रिसिपियंटला भुगतान करायचं आहे. आता जर याचं तर रिसिपियंटला कळणार कसं. वाईड रूल 37A ऑफ CGST रूल्स, द टॅक्सपेयर हॅव to reverse the input tax credit availed on such invoice or debit note, the details of which have been furnished by their supplier in their GSR 1 IFF, but the return in form GSR 3B for the said period has not been furnished by their supplier till 30th day of September following the end of financial year in which the input tax credit. तोच विषय आहे ना. आता पुढे काय करायचं आहे. द सेड अमाऊंट ऑफ ITC इज रिक्वायर्ड टू बी रिव्हर्स बाय सच टॅक्सपेअर वाईल फर्निशिंग. हे कळलं 30 नोव्हेंबरपर्यंत, हे माहिती आहे. आता आम्ही काय करू हे सांगा. इथे काय सांगितलं बघा. द टू फॅसिलेट द टॅक्सपेअर सच अमाऊंट ऑफ ITC रिक्वायर्ड टू बी रिव्हर्स ऑन अकाउंट ऑफ रूल 37A ऑफ CGST रूल फॉर द फिनान्शियल इयर 22-23 हॅज बीन computed from system and has been communicated to the concerned recipient. म्हणजे माझ्या सप्लायरनी टॅक्स पेमेंट शॉर्ट केलं आहे किंवा 3B भरलेलं नाही आहे. द ईमेल कम्युनिकेशन टू धिस इफेक्ट हॅज बीन सेंट ऑन द रजिस्टर ईमेल ID ऑफ द टॅक्सपेअर. तुमच्याकरता ही माहिती गरजेची की ज्या रिसिपियंटच्या, ज्या टॅक्सपेअरचा जो सप्लायर आहे त्यांनी शॉर्ट पेमेंट केलं GST 3Bमध्ये, आणि GSR 1मध्ये इनवॉइस जेवढे फर्निश केलेत तेवढी अमाऊंट त्यांनी GSR 3B भरलेली नाही किंवा 3B फाईलच केलं नाही, त्या रिसिपियंटना गव्हर्नमेंटनी ईमेल पाठवला. सिस्टमनी कम्प्युटर केलं कोण, सिस्टमनी कॅल्क्युलेट केलं की कोण सप्लायर आहेत ज्यांनी असं शॉर्ट पेमेंट केलं आहे, त्यांच्या रिसिपियंटला तुम्ही रिव्हर्स करा. समजा ज्या महिन्याचा समजा सप्लाय असेल जानेवारी, आता सपोज इथे एप्रिल आहे, एप्रिल बघा, एप्रिल 22, ऐका, एप्रिल 22 ते मार्च 23 ह्या कालावधीमधला कुठला महिना आहे ज्या महिन्यात 3B फाईल नाही केला किंवा 3B शॉर्ट फाईल केला आहे, आणि त्या महिन्यामध्ये मी काहीतरी सप्लाय घेतला आहे, तर मला ईमेल येईल की तुमचा समजा या ऑक्टोबर महिन्याचा इनवॉइस तुमच्याकडे आहे, त्याचा ITC तुम्ही रिव्हर्स करा. कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमच्या रिसिपियंटनी हा नंबर आहे, हा या व्यक्तीने टॅक्स पेमेंट केलेलं नाही. हां, हे आता गेलेत ईमेल बघा. नाही, एक मिनिट बघा कसं आहे हे कधी गेले. एक मिनिट बघा हे कधी गेले तुम्हाला सांगतो. की इथे दिलं काय होतं, या रूलमध्ये काय दिलं होतं की सप्लायरचा टॅक्स जर भरायचा राहिला आहे तर त्यांनी कधीपर्यंत भरला पाहिजे, ती डेट काय आहे, ती डेट पण बघा ना तिकडे तुम्ही. म्हणजे सिस्टमला कळलं कधी शॉर्ट पेमेंट त्यांनी कॅल्क्युलेट केलं कधी, तर इथे 30th डे ऑफ सप्टेंबर नंतर गव्हर्नमेंटला कळणार ना. मग 30 सप्टेंबर नंतर त्यांनी हे ईमेल पाठवायला सुरुवात केली. म्हणजे 20 हां, आता हे बघा, हे नाही ऐका जरा, ही 30 नोव्हेंबर डेट आहे ना, म्हणजे आता ऑक्टोबरचा रिटर्न भरायचा आहे ना, आता ऑक्टोबर रिटर्न भरतोय जो मी 20 नोव्हेंबरला भरणार आहे.
तो ह्या पण रिटर्न मध्ये भरू शकतो, पुढच्या पण return पुढच्या मध्ये कसं भरणार? बिफोर 30 नोव्हेंबर ही डेट आहे, त्याच्या आत रिव्हर्स करायचं आहे. त्यामुळे हा आता लास्ट चान्स आहे. म्हणजे फक्त ऑक्टोबरचंच हा, सप्टेंबरच्या रिटर्नमध्ये जर का त्यांनी दाखवलं नसेल, आता इकडे काय होतं, पहिले 30 सप्टेंबर म्हणजे ऑगस्ट आहे ना, ऑगस्ट रिटर्न भरेल सप्टेंबरला, त्यात त्यांनी तो टॅक्स भरणं गरजेचं आहे. नाही भरला तर मग 30 नोव्हेंबर दिले. हां, ऑक्टोबरचे. म्हणजे ह्या 1 ऑक्टोबर पासून ते या गव्हर्नमेंटला कळलं कोण आहे डिफॉल्टर, त्यांची यादी कळली आणि त्यांचे त्या महिन्याचे रिसिपंट कोण होते हे पण कळणार सिस्टमला. ज्या महिन्यात शॉर्ट पेमेंट झालंय त्या महिन्यात रिसिपंट कोण होते, मग त्यांना ईमेल पाठवा की तुमच्या सप्लायरने शॉर्ट पेमेंट केले, सप्लायरचं नाव, जीएसटी नंबर आणि त्यांचे इनवॉइस, हे गव्हर्नमेंटला सिस्टममधनं कळणार आहे. यातून ते कम्युनिकेट झालं आणि त्यांना रिव्हर्सल करा म्हणून सांगितलं. आता रिव्हर्स करायचं आहे ना, रिव्हर्स कुठे केला जातो, रिव्हर्स कसा करायचा, आता प्रश्न असा आहे ना, रिव्हर्स करा ठीक आहे, ईमेल गेला त्यांना, ते रिव्हर्स कुठे करतील, कसा करतील रिव्हर्स? हा, 3 मध्ये असं कुठे? हा, ते खाली दिलं इकडे त्यांनी, द टॅक्सपेअर आर advised to take note and to ensure that such ITC, if availed by them, is reversed as per 37A 30th November टेबल 4B2. 4B1 मध्ये काय आहे, रूल 38, 42, 43, 17.5 परमनंट रिव्हर्सल, आणि हा नॉन परमनंट रिव्हर्सल आहे. आत्ता रिव्हर्स करा, सप्लायरने पेमेंट केलं, रिअवेल करा, आणि मग हे कुठे जाईल, परत त्या स्टेटमेंटला जाईल रिव्हर्स केल्यानंतर की हा तुम्ही रिव्हर्स केलेला आहे, आणि मग तुम्ही पुढे सप्लायर पेमेंट कराल तेव्हा परत तो रिअवेल करा. कळलं? आता जर तुम्हाला 3Bतला हा कॉलम क्लिअर आहे तर तुम्हाला याचा अर्थ कळतो ना काय, त्या करा वेळ घालवतो ना मी. तुमच्याकडे कोण व्यक्ती जर आला, तुम्ही त्याला सांगू शकता बा हे इथे बघा, जीएसटी पोर्टलला बघा, रिटर्न फाईल तुमचा कोण करतो तिकडे ॲडवायझरी आलेली बघा, इथे ही ॲडवायझरी दिली, त्यामुळे हे जी मी तुम्हाला दाखवलं आहे असं पिक्चर, ते का दाखवलं आहे की इकडे ते आलेलं आहे, इथे या प्रकारे रूल बनला, पण तिकडे ईमेल गेला. आता पोर्टलला काय करायचं, कसं करायचं, हे इकडे दिलेलं आहे पोर्टलनी. हां, हे इकडे दिलेलं आहे, हेच मी काढलं, याचा स्क्रीनशॉट तुम्हाला दिला. जे काय करंट इश्यू आहे त्यावर पोर्टलने काही अपडेट केलं का इथे येतं. तर 40 मिनिटं आपण याच्यावरती बोललो, कारण की मला गरजेचं वाटलं म्हणून मी तो विषय काल नाही घेतला, आज घेतला, पण काल राहतो तो विषय, आणि हे मी याचा नोट्स वेगळ्या ठेवल्यात की गरज असेल तर मी हे घेतो. आता हे अकाउंटंट लोकांना महत्त्व नाही याचं काय, आणि आत्ता हा महिना आहे म्हणून महत्त्व आहे, अदरवाईज काय नाही. जसं काळ जाईल ना तसं गव्हर्नमेंटला काही ना काही नवीन रूल, नवीन प्रोसिजर बनवाव्याच लागतील, आणि जो अनुभव आले त्यातनं हे रूल बनले, त्यातनं आता हा रूल आता फार उपयोगी पडणार नाही, गरज पडणार नाही याची, कारण की त्यांनी आता GSR 1 मधला डिफरन्स आणि ITC डिफरन्स पण कम्युनिकेट करायला सुरुवात केली.